आजगाव आणि धाकोरा ग्रामस्थांवर खोटे गुन्हे नोंद करणाऱ्या शासनाचा आम्ही तीव्र निषेध करतो। आजगाव आणि धाकोरा ग्रामस्थांनी काल एकजुटीने मायनिंगच्या सर्वेसाठी कोणताही पूर्वकल्पना न देता हा सर्वे चालू होता। त्याचबरोबर मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद यांचं एक पत्र हे मायनिंगला सर्वेसाठी आलेले लोक दाखवत होते। खरं तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आणि मायनिंग सर्वेचा कुठलाही विषय किंवा कुठलाही संबंध येत नाही। खरं तर जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील सत्तेत असलेले लोक यांना मायनिंगला सर्वे करण्यासाठी पाठिंबा देत आहेत। आपण बघितलं असाल की या लोकांवर 50 लोकांवर खोटे गुन्हे नोंद केले आहेत। खरं तर एवढा पोलीस पाटा हे गुन्हे नोंद हे सत्तेचे लोक असल्याशिवाय हे होऊ शकत नाही, वस्तुस्थिती आहे। आपण बघितलं असाल की 2004 ते 2014 या जिल्ह्यामध्ये अनेक मायनिंगचे सर्वे झालेत। त्यातनं कळणे आणि सातारा सारखे प्रकल्प मायनिंगचे सुरू झालेत आणि त्यावेळी सत्तेत कोण होते हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। पण 2000 आणि ते 2024 मध्ये आम्ही लोकप्रतिनिधी असताना, मी असू देत, विनायक राऊत असू देत किंवा शिवसेनेचे लोकप्रतिनिधी किंवा सरकारमध्ये पालकमंत्री शिवसेनेचे असल्यामुळे आम्ही 2000 ते 2024 मध्ये एकही प्रकल्प नवीन सुरू करू दिला नाही, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांनी लक्षात घ्यावे। आता 2024 मध्ये एकाच घराण्याकडे ही सगळी सत्ता आल्यामुळे आज गेले वर्षभर अवैधरित्या उत्खनन सगळीकडे सुरू आहे। त्याला प्रशासनाला धमकीने प्रशासन त्यांच्या पाठीशी असतं, कारण प्रशासनाने ते जुमानत नाहीत। प्रशासनावर राजकीय दबाव वारंवार आणत राहतात आणि त्यामुळेच एकाच घराण्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सत्ता गेल्यामुळे पालकमंत्री, आमदार, खासदार आता पुन्हा 2024 नंतर आता पुन्हा हे जवळजवळ 11 प्रकल्प मायनिंगचे या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत। त्याचबरोबर देवगड येथे, मुणगे येथे अणुऊर्जा प्रकल्प येत आहेत आणि या प्रकल्पाला कोणाचा आशीर्वाद हे सांगण्याची गरज नाही। परंतु सिंधुदुर्गवासियांनी कुठलाही भिवून न जाता या प्रकल्पांना ठामपणे विरोध केला पाहिजे। 2009 मध्ये जो प्रकल्पाला विरोध झाला त्यामुळे हे काही प्रकल्प थांबले आणि प्रकल्पामुळे काय होतं हे कळण्यातल्या लोकांना विचारा। कळण्यातमध्ये मायनिंगचं उत्खनन झाल्यामुळे 2 वर्षापूर्वी जे अतिवृष्टी 4 वर्षापूर्वी झाली, त्या अतिवृष्टीमुळे मायनिंगचे सगळे या ठिकाणी जे डोंगर खचल्यामुळे सगळी घरं मातीने भरून गेली होती। सगळा गाव 8 दिवस त्या घरातल्या लोकांना शेतीची नुकसान झालं होतं, बागायती नुकसान झालं होतं। त्यामुळे सिंधुदुर्गवासियांनी या मायनिंग प्रकल्पाला ठामपणे विरोध केला पाहिजे आणि विरोध करणाऱ्यांच्या पाठीशी सिंधुदुर्गवासियांनी राहिलं पाहिजे अशी आपल्याला सर्वांना विनंती आहे।